माऊलीला मतदान केलं, बटन दाबलं 3 नंबरला घड्याळाला, तर एनसीडीसीचं काम मार्गी लावण्याचं अमित शहांच्याकडनं करून घेण्याची जबाबदारी माझी. दुसऱ्याचा विचार केला आता आहे त्याचा, तर ती कसा जाणार अमित शहा साहेबांच्याकडे? चालू करायचं तुम्ही आमिष दाखवताय की माझे आणि अमित शहाचे फार जवळचे संबंध आहे, मग मी तुम्हाला तिकडे नेलं आणि चालू करेल. अरे इथं शरदराव पवार असल्यावर आम्हाला कोणाचीही गरज नाही. पवार साहेब बक्का अमुकला निवडून द्या, मग मी लगेच चालू करतो. अरे मग शेतकऱ्यांना वेठीस धरायचं आणि मग तुमच्या मर्जीसारखं झालं तरच कारखाना चालू करा. तिला त्रास द्यायचा असता तर पहिला व्यंकटेश कृपालाच बंद पाडला असता. जे उमेदवार आहेत ते त्या बाबतीमध्ये मलाच टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत की घोडगंगा सहकारी साखर कारखाना अजित पवारांनी बंद पाडला. अरे अशोका बेटा, त्याच्यामध्ये भावकी उन्हाचे वाटेकरी असते एवढं मला माहिती होतं, पण ज्याला माझं का बदनामी करतो मी? काय त्याचं घोडं मारलंय का बांध रेटलाय? काय केलं काय त्यामध्ये? खरं सांग, तू तिथं कमी पडला. त्याच्यामध्ये आपल्या हट्टापायी काही पण करायचं, मी म्हणेल तेच खरं आणि दुसऱ्यांचं ऐकायचं नाही. ह्याच्यामध्ये अनेक काही कंगोरे आहेत की तो कारखाना का बंद पडला. मित्रांनो, सगळ्यांना सांगतो की मला जर हा कारखाना बंद पाडायचा असता आणि डायरेक्ट माझ्या भावकीला त्रास द्यायचा असता तर पहिला व्यंकटेश कृपालाच बंद पाडला असता. कारण पण मी बंद पाडणाऱ्यापैकी कार्यकर्ता नाही. तिथं मी ठेऊर कारखाना, हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ओझरचा उल्लेख माझ्या घोडगंगा कारखान्याचा केला. मी तुम्हाला सांगतो, केंद्रातलं सरकार अजून 4.5 वर्ष तिथं थांबणार आहे, कारण 5 वर्षाचा कारकीर्द असते. अमित शहांची माझी खूप चांगली ओळख आहे. ते सहकार मंत्री आहे, एनसीडीसी त्यांच्या हातात आहे. उद्याच्याला तुम्हाला 20 तारखेला जे मतदान करायचं आहे ते मतदान करत असताना, आपलं 2 नंबर ते मतदान करत असताना आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये अमित भाईंची मदत लागणार आहे. मधल्या काळामध्ये अनेक कारखान्यांना मी तिथं जाऊन त्यांची मदत घेतली. उदाहरणार्थ किसनवीर कारखाना, खंडाळा कारखाना, विठ्ठल कारखाना, बऱ्याच कारखान्यांची मी नावं घेईन. हेही जरी अडचण असली तर प्रयत्न केला तर अडचणमधनं बाहेर निघता येतं. आता तुमच्या पुढं 2 पर्याय आहेत. अनेक उमेदवार उभे, खूप जणांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्यांनी माघार घेतली. त्या सगळ्यांना, प्रदीप सहित सगळ्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. कारण ते पण ताकदीचे होते, निवडून देण्याची त्यांच्यामध्ये क्षमता होती. पण आम्ही सगळ्यांनी आवाहन केलं, देवेंद्रजींनी सांगितलं आणि त्याच्यातून प्रत्येकाने प्रतिसाद दिला. मी सगळ्यांची नावं घेऊन वेळ घेत नाही, कारण मला पुढच्या सभेला जायचं आहे. आपल्याला विशेषतः माझ्या शेतकऱ्यांना 2 उमेदवार आहेत. एक माऊली आहे, दुसरा अशोक पवार आहे. माऊलीला मतदान केलं, बटन दाबलं 3 नंबरला घड्याळाला, तर एनसीडीसीचं काम मार्गी लावण्याचं अमित शहांच्याकडनं करून घेण्याची जबाबदारी माझी. आता दुसऱ्याचा विचार केला आता आहे त्याचा, तर ती कसा जाणार अमित शहा साहेबांच्याकडे? कसं तिथनं मार्ग निघणार? मार्ग निघू शकत नाही. आज नाहवऱ्याला खासदार साहेब सकाळी सभा झाली, अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांची. काहीतरी खोटे आरोप करायचे. म्हणजे मी कुठं कारखाना बंद पाडला, अमुकला निवडून द्या, मग मी लगेच चालू करतो. अरे मग शेतकऱ्यांना वेठीस धरायचं आणि मग तुमच्या मर्जीसारखं झालं तरच कारखाना चालू करायचा का? बापू, इथं मी सत्य बोलतो, सत्य. केडी बापू साहेब, देवदास शेठ भन्साळी साहेब,
यशवंत चालू व्हा म्हणून मी खूप प्रयत्न केले. मला एक दिवस या नेत्यांनी सांगितलं, का रे यशवंत चालू करा निघाला का तू? मी म्हटलं का नाही, लोकांनी मला निवडून दिलं असेल तर माझं कर्तव्य आहे लोकप्रतिनिधी म्हणून यशवंत का नाही चालू करायचं. आज चालू करायचं तुम्ही आमिष दाखवताय की माझे आणि अमित शहाचे फार जवळचे संबंध आहे. मग मी तुम्हाला तिकडं नेलं आणि चालू करील. अरे इथं शरदराव पवार असल्यावर आम्हाला कोणाचीही गरज नाही. पवार साहेब भक्कम आहे.